श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर परिसरात 12 ज्योतिर्लिंग आहेत। या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणा दिंडीचं आयोजन करण्यात येतं। या प्रदक्षिणेतील सहभागामुळे 4 धामांसह काशी यात्रेचं पुण्य लाभतं अशी भाविकांची श्रद्धा आहे। ज्योतिबा मंदिरात आज श्रावण सोमवार निमित्त ज्योतिबा देवाची अलंकारिक खडी सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली होती। परंपरेनुसार आज 3ऱ्या श्रावण सोमवारी श्री ज्योतिबा मंदिरात अभिषेक आरती करून नगर दिंडी गायमुख मार्गे प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाली। ही नगर प्रदक्षिणा ज्योतिबा डोंगराभोवती स्थापित असणाऱ्या अष्टतीर्थ आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करत पूर्ण झाली। सलग 10 तास अनवाणी पायानं जमिनीवर न बसता ही प्रदक्षिणा पूर्ण केली जाते। प्रदक्षिणा दिंडीत सहभागी भाविक भजन करत, महिला गौरी गीत गात सहभागी झाल्या होत्या। आज प्रदक्षिणा मार्गावरच काही भाविकांनी रक्षाबंधन सण साजरा केला। प्रदक्षिणा मार्गावर सेवाभावी संस्थांच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलं। ज्योतिबा डोंगराभोवती 15 किलोमीटरचा प्रवास करत सायंकाळी दिंडी यमाई मंदिरात आली। तिथं आरती करून सुंठवडा वाटपानं या नगर प्रदक्षिणा दिंडीची सांगता करण्यात आली। श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी ज्योतिबा डोंगरावरून नगर प्रदक्षिणा म्हणून निघते। ज्या लोकांना बाहेर जाऊन 4 धाम यात्रा करता येत नाही त्याकरता ज्योतिबाने या डोंगरामध्ये 12 ज्योतिर्लिंग स्थापन केलेले आहेत। ही सकाळी 9 वाजता दिंडी निघते आणि संध्याकाळी यमाईपाशी याची 7 वाजता सांगता होते। यामध्ये मला 12 ज्योतिर्लिंग आणि अष्टतीर्थांचं दर्शन होतं। आज पौर्णिमा असल्यानं नगर प्रदक्षिणेला भाविकांची उच्चांकी गर्दी होती। लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत महाराष्ट्र कर्नाटकातून लाखो भाविक रखरखत्या उन्हात सुद्धा या नगर प्रदक्षिणा दिंडीत सहभागी झाले होते।